नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. पुढील आणि चालू महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींना आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये एकदम मिळणार. कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार पैसे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता दरमहा 2100 रुपये नंतर द्या, पण तुरंतच 1500 रुपये मिळावे अशी महिलांची प्रतिक्रिया आहे. मकर संक्रांतीच्या लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी एकदम लाभ मिळणार आहे. चला तर ही बातमी संपूर्ण पाहूयात. तर पाहू शकता, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3000 एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिता संपली, नवीन सरकार सत्तेत तरी देखील डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडून मिळाले नसल्याची स्थिती आहे. आता दरमहा 2100 रुपये नंतर द्या, पण तुर्तास 1500 रुपये मिळावेत अशी महिलांची प्रतिक्रिया आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी एकदम लाभ दिला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11,10,000 लाडक्या बहिणींसह राज्यातील 2.5 कोटी अधिक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेले आहेत. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे तत्काळ रुपये दिवाळीचे बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे 6 महिन्यापुरतीच ही योजना सरकारने आणली आहे अशी विरोधी पक्षाने मत मांडले होते. आता निवडणूक संपली तरी देखील ना 1500 रुपये ना 2100 रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील स्पष्टपणे काहीच बोलायला तयार नाहीत. लाडक्या बहिणींना डिसेंबर लाभ कधी मिळणार असे आहे. दरम्यान आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशनामध्ये यामध्ये सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 14 जानेवारी 2 हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरी आता लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली. दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कारवाई थांबवली. आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. त्याशिवाय काही दिवसात यापूर्वी अर्जांची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींचे एप्रिलनंतर दरम्यान रुपये मिळतील असंही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितलं आहे. अशा प्रकारे या संदर्भात निर्णय देखील होईल. आज मुख्यमंत्री शपथविधी आहे. शपथविधी झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेबद्दल काय नवीन अपडेट असेल तर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.